बाप्पाच्या प्रसादावर पथकाचं लक्ष, खवा मावासह मिठाईही तपासणार, 4 भरारी पथके तैनात, दोषी आढळल्यास विक्री परवाना होणार रद्द. गणेश उत्सव सणात मोठ्या प्रमाणात मिठाईची मागणी वाढते. ही वाढती मागणी लक्षात घेता अधिक नफा मिळवण्यासाठी काही मिठाई दुकानदारांकडून भेसळयुक्त मिठाईची विक्री केली जाते. मात्र अशा प्रकारे भेसळयुक्त मिठाई विक्री करणाऱ्यांवर आता अन्न औषध प्रशासनाची करडी नजर असणार असून त्यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. दोषी आढळल्यास विक्रेत्याचा विक्री परवाना रद्द होणार. विशेष म्हणजे मात्र बाजारात कमी पुरवठा आणि वाढती मागणी पाहता बरेच दुकानदार भेसळयुक्त मावा आणि खव्याचा आधार घेत मिठाई बनवतात. त्यामुळे सणासुदीला मिठाईची वाढती मागणी पाहता अनेक व्यावसायिक हीच संधी साधत मिठाई पदार्थांमध्ये भेसळ करत मिठाई विक्री करत असतात. मात्र अशा अन्न व औषध प्रशासन विभाग आता सतर्क झाले आहे. भेसळयुक्त मिठाई बनवून नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहोचेल असे कृत्य केल्यास कठोर कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहा, असा इशारा त्यांच्याकडून व्यावसायिकांना देण्यात आला आहे. जनकल्याण मराठी न्यूज चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील.